हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त आणि मजेतच असायला हवं. तर आज आम्ही निघालो आहोत बाहेर आणि बाहेर जाताना काहीच डिसाईड झालेलं नव्हतं, की आपल्याला कुठे जायचं आहे किंवा काय. नेचरचा व्ह्यू मस्त झालेला होता. सगळीकडे सुंदर असं वातावरण झालेलं होतं आणि आजकाल ढगाळ वातावरण असतं त्याच्यामुळे ऊन जास्त पडत नाही आणि त्याच्यामुळे बाहेरच्या हवेमध्ये एवढा थंडावा असतो ना आणि तोच अनुभवण्यासाठी बाहेर पडलो होतो. तळेगावच्या रोडने निघाले असताना हे डोंगर असे मस्त आणि जास्तीत जास्त फिरायचा जो पॉईंट असतो ना तो तिकडच्या साईडला असतो. तळेगाव, लोणावळा, खंडाळा या साईडला आम्ही जात असतो. अजून तर कोणते गडकिल्ले वगैरे बघायला गेलेलो नाही आहेत, कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे की जायला परमिशनसुद्धा नाही आहे. आणि आज अशाच एका पॉईंटला जाणार होतो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की इथे सुद्धा जाऊन देत नाही आहे. तिथे पोलिसांनी बंदी केली आहे जायला आणि पोलिसांची गाडीसुद्धा थांबली होती. आता तिकडेच निघालो होतो तर हा ट्रक आम्हाला समोर दिसला आणि त्याच्यावरती काय लिहिलं बघा ना, जादा चिपक के मत चल नाही तो चिपका काहीतरी असं होतं त्याच्यावरती. आणि त्यानंतर पुढे आलो, बेगडेवाडीपासून आतमध्ये गेलो आणि तिकडे गेल्यानंतर कुंडमळ्याला आज आलो होतो आम्ही. तर असा काय होता कुंडमळा लांबूनच, तुम्ही सुद्धा बघा, मी पण लांबूनच बघितलाय, कारण पुढे पोलीस होते, त्यांनी काही जाऊच दिलं नाही. आता हे सगळं बघून म्हणाल तुम्ही इथे थांबलाय, पण आम्ही तिथे थांबलो नाही. आम्ही तिथून पुढे आलो होतो आणि प्रति शिर्डीचं मंदिर जे आहे तिथे आलो होतो. आणि इथे येण्याचा अजिबात प्लॅन नव्हता. या रोडनी निघालो होतो आणि जाता जाता मंदिर दिसलं, म्हटलं ठीक आहे चला आज जाऊ मंदिरामध्ये, दर्शन वगैरे छान घेऊन येऊयात. कारण मंदिर इतकं सुंदर आहे ना बघायला, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच, एवढं भारी दिसतं. मी अजून साईबाबांचं जे मंदिर आहे ना ते तर बघितलेलं नाहीये, पण प्रति शिर्डी जे मंदिर आहे ते खरंच खूप भारी आणि याच्यापेक्षा सुंदर जे दुसरंवालं मंदिर आहे, शिर्डीचं मंदिर आहे ते असेल. आता जाता जाताच यांना इथे भुट्टा दिसला आणि त्यांना खायचाच होता भुट्टा. आतमध्ये जायला तयारच नाही, कारण आतमध्ये दर्शनासाठी जायचंय आणि यांचं म्हणणं असं झालं की मला भुट्टा खायचा. आणि चांगला भाजला होता, म्हणजे गॅसवरती किंवा शेगडीवरती असा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो ना, वेगवेगळ्या ठिकाणी भाजला जातो, पण कोळसा वगैरे पण चांगला होता आणि चांगला भाजत होते भुट्टा आणि एकदम कोवळे कोवळे भुट्टे होते. त्याच्यामुळे हे थांबले होते इथंच घ्यायला. त्यांनी एक घेतला आणि जास्त महागसुद्धा नव्हते, एकदम अफोर्डेबल रेटमध्ये इथे भुट्टे लावले होते. नाही तर बघा एकदम अशा फिरायच्या वगैरे ठिकाणी आपण जातो ना तर भलतीच प्राईस त्याची लावलेली असते. आणि इकडे भुट्टा घेतात तोपर्यंत ऋतूचं बघा इकडे, म्हणजे इथे भरपूर सगळे स्टॉल वगैरे पण लागलेले असतात बरं का, म्हणजे लहान मुलांच्या स्टडी रिलेटेड असतात किंवा बऱ्याच गोष्टी असतात. भुट्टा यांना मिळाला होता, तो एकच घेतला त्यांनी, त्यांच्यासाठीच त्यांनाच हवा होता म्हणून. त्यातला मी पण 2-3 घास खाल्ले. ऋदूने तर काही खाल्ला नाही, आंबट लागला होता लिंबू वगैरे लावल्यामुळे. आणि त्याला हे भेटलं होतं वॉच टाईप गट, ते हातामध्ये घालण्यासाठी तो बिझी होता आणि फायनली त्याला ते जमलं होतं हातामध्ये घालायला, जसं त्यांनी घालून दाखवलं होतं. आतमध्ये आता हे मंदिर आहे साईबाबा संस्थान, म्हणजे हे प्रति शिर्डीचं मंदिर आहे आणि हे प्रवेशद्वार आहे. मंदिर आतमध्ये इतकं भव्य आणि दिव्य ना, खूप म्हणजे खूप भारी आहे. जर प्रति शिर्डी अशी असेल तर शिर्डीचं जे मंदिर आहे ओरिजिनल ते किती सुंदर असेल. तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आतमध्ये दर्शन घ्या. पहिलं तर इथं आपण हातपाय वगैरे स्वच्छ धुवून जाऊया, कारण प्रत्येक मंदिरामध्ये जाताना आपण हातपाय स्वच्छ धुवूनच जात असतो. म्हणून इथे पाण्याचा नळ दिसला, हातपाय धुवूया आणि आतमध्ये जाऊया. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. प्रति शिर्डीचं जे हे मंदिर आहे ना, या मंदिरात मी जवळपास 4 ते 5 वेळा येऊन गेली आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर पूर्ण गोल्डन गोल्डन दिसतं, म्हणजे सगळं मंदिर असं वाटतं की सोन्याचंच आहे. आणि आज इथे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसतोय, फोटो काढायला, शूट करायला, व्हिडिओ करायला. याच्या अगोदर जेव्हा मी आले होते ना त्यावेळी मोबाईलसुद्धा बाहेर काढणं म्हणजे खूप हे होतं, कारण मोबाईल बाहेर काढलेलं दिसलं की खूप ओरडायचे, अजिबात फोटो आणि व्हिडिओ घ्यायला परमिशन नव्हती. पण आज मी मस्त फोटो पण घेतले, व्हिडिओ पण घेतले आणि मंदिर हे असं पिवळं धम्मक दिसत होतं, जसं काही याला सोन्यानेच मढवले, असं एकदम पिवळं पिवळं. आणि पूर्ण मंदिराचं बघा, म्हणजे
वरतून आणि साईडून भिंतीसुद्धा, म्हणजे वरतीसुद्धा एवढे लाईट्स आहेत, एवढं चमकते. आणि इथे दर दिवशी जरी आला ना तुम्ही तर दर दिवशी इथे येतातच. आतमध्ये दर्शन घेतलं साईबाबांचं आणि बाहेर आलो आता हे इथे शनिदेवांचं दर्शन घेण्यासाठी. एवढं सुंदर बनवलं आहे ना हे सुद्धा, म्हणजे खूप अप्रतिम बनवलेलं आहे. मंदिरामध्ये गेलं ना की असं वाटतं शांत एका ठिकाणी बसावं आणि बरीच लोक इथे येऊन शांत बसतात, कारण अशा ठिकाणी मनाला एक शांती, वेगळं समाधान मिळत असतं आणि जे आपल्याला बाहेर कुठेच भेटत नाही. मंदिराच्या ठिकाणी किंवा एका निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी बसलं ना खूप भारी वाटतं. आहोंनी दर्शन घेतलं, ऋदूनी घेतलं आणि मला माहीत नव्हतं की शनिदेवांच्या मंदिरामध्ये लेडीजनी जात नाहीत. तिथे एक काका होते, त्यांनी पण मला सांगितलं नाही, तरी मी आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर मला आहो म्हणाले की इथं लेडीज आतमध्ये जात नाहीत. ठीक आहे, त्यानंतर तिथून दर्शन झालं आणि त्यानंतर निघालो आम्ही. आता इथे आल्यानंतर मला अगरबत्ती धूप घ्यायची होती आणि त्याचसाठी मी इकडे आले होते. याच्यापूर्वी जेव्हा आले होते ना तेव्हा मी इथून चिंच घेतली होती. आता जेव्हापासून म्हणजे घरामध्ये कंटिन्यू आपल्या दिवाबत्ती वगैरे चालते ना, तर देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर हेच एक बघणं असतं की माझं एकदम म्हणजे चांगला स्मेल असणारी धूप किंवा अगरबत्ती घ्यायचं. आणि माझं इकडं तेच बघणं चालू होतं, मला घ्यायचंच होतं ते. आणि अगरबत्ती वगैरे करते एकदम चांगला घेतली होती पण वासच नाही प्युअर नॅचरल. ते आधी वास येतो पण नंतर परत पेटवला वास येत नाही. एक पेटवायची का? पूर्ण घरामध्ये छान आहे ना, चॉकलेट नाही वाटत आहे. अगरबत्ती धूप वगैरे घेतलं आणि त्यानंतर इथून बाहेर यायला लागलो. तर बाहेर हे सगळे स्टॉल होते बरं का, जिथे झुमके, मंगळसूत्र किंवा बांगड्या असं सगळं काही भेटतं. आणि हे मला घ्यायचं जरी नसलं ना तर प्रत्येक वेळी बघायला मात्र खूप आवडतं. त्यात थोडंसं ब्लिंक ब्लिंक होतं आहे, ते अवॉइड करा. पण खरंच म्हणजे क्वालिटी वगैरे चांगली असते, एवढी खास नसते, आपल्याला जशी पाहिजे तशी, पण बऱ्यापैकी असते. मी फक्त डिझाईन्स बघत होते कशा आहेत काय नाही, कारण अहो विचारत होते काय आहे व्यवस्थित बघ वगैरे. तर मी बघितलं पण काही घेतलं नाही, कारण मला एवढं काही आवडलं नव्हतं आणि मला घ्यायचंही नव्हतं. त्यानंतर आम्ही निघालो आणि पुढे जाऊन पवना डॅम इथून जवळच होतं आणि थोडेसे व्हिडिओज वगैरे पण घ्यायचे होते, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला. आणि थोडंसं कसं इकडे येऊन बसलं ना बरंसुद्धा वाटतं, मनाला शांती मिळते आणि आपले कुठेच म्हणजे पैसे खर्च होत नाहीत अशा ठिकाणी. म्हणजे फक्त तुमचं ट्रॅव्हलिंग जे असतं ना ते, बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी जर तुम्हाला करायचं असतील तर मग ते खर्च होतात. पण जर असं बसायचं असेल किंवा फक्त आनंद घ्यायचा असेल ना काही गोष्टींचा, तर त्याला काही पैसे जास्त लागत नाहीत किंवा लागतच नाहीत. त्याच्यामुळे इथे येऊन बसलो होतो. आता हे कशासाठी केलं आहे हे काही मला माहीत नाही, पण हे पाण्यामध्ये आणि त्याच्या म्हणजे खाली ड्रम आहेत, वरतून लाकूड वगैरे लावलेले आणि त्याच्यावरती सगळी लोकं म्हणजे बऱ्यापैकी लोकं इथे येऊन बसतात, मस्त आनंद घेतात. आता मी पुढे गेले होते, हे काय बुडत वगैरे नाही, याला बांधून ठेवले त्याच्यामुळे ते पुढं पण जात नाही. इतकी थंड हवा चालत होती ना, कारण साईडून सगळे डोंगर आणि मध्येच पाणी, त्याच्यामुळे मी थोडंसं पुढं गेले. पहिलं तर भीती वाटत होती, नंतर काहीच नाही वाटलं. छान असे फोटो वगैरे पण काढले मस्त आणि व्हिडिओ पण घेतला एखादा दुसरा. आणि तिथून मग आम्हाला यायचं पण होतं, कारण बराच वेळ झालं होतं, बसलो पण होतो आम्ही. आणि ऋदू पहिल्यांदा घाबरला पण नंतर काहीच घाबरला नाही, तो पण छान मस्त एन्जॉय करत होता.
आता तिथून घरी आलो आणि माझं इतकं डोकं दुखायला लागलं, कारण एवढ्या थंडगार हवेतून आलो होतो आणि इतकं भयानक डोकं दुखत होतं, म्हणजे अक्षरशः माझे डोळेसुद्धा उघडे होत नव्हते. म्हणून घरी आल्या आल्या पहिल्यांदा दोघांसाठी कॉफी बनवली. आता इथे माझं डोळं बघून तुम्हाला समजतच असेल की माझी काय अवस्था झाली होती. म्हणजे एवढं भयानक डोकं माझं दुखत होतं ना, आणि त्यात माझा मी चष्मा विसरून आले होते तिकडे, त्याच्यामुळे तर काही विचारूच नका. मस्त कॉफी घेतली, थोडं बरं वाटलं आणि त्यानंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा केली होती मी. आता यांना नॉनव्हेज खायचं होतं, चिकन, कारण आता श्रावण सुरू झाल्यानंतर काही खाऊ शकणार नाही आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला आज वेगळी रेसिपी ट्राय करते, कारण घरामध्ये तिघंच आहे, जास्त तर लोक नाही आहे. त्याच्यामुळे मग जास्त भाजी बनवण्यात सुद्धा काय अर्थ नाही आहे. थोडंसं त्यांनी थोडंसं चिकन घेऊन आले. आपल्याकडे काळी पिशवी भेटते, इकडे पांढऱ्या पिशव्या भेटतात. काळी पिशवी बघितली की म्हणतात आज काहीतरी बेत आहे, पण आम्हाला पांढरीच पिशवी मिळते. भरपूर सगळा कांदा कट करून घेतला होता. आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तो कांदा आहे ना पूर्ण असा म्हणजे उभा कट करून घेतला होता, तो पूर्ण सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे. आणि सुट्टा करून घेतल्यानंतर एका साईडला मी चिकनसुद्धा धुवून घेतलं होतं आणि ते साईडला ठेवलं होतं. भरपूर कांदा प्लेटमध्ये ताटामध्ये घेतला होता आणि नंतर भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घेतली होती. आता ही कोथिंबीर मी अशी कट करूनच घालणार होते. जर तुम्हाला पेस्ट वगैरे घालायची असेल, जास्त ग्रीन चिकन वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही तशी घालू शकता. स्वच्छ एकदम धुतलेलं चिकन आहे ते डायरेक्ट कांद्यामध्ये घातलं. कांदा भाजला नाही किंवा काय नाही केला. आता घरगुती सगळे मसाले याच्यात घालायचे आहेत. इथे मी हळद घातली, जिरा पावडर आणि धना पावडर मिक्स होती, ती भरपूर अशी घालून घ्यायची आहे. आणि भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे सुहानाचा चिकन मसाला घातलेला आहे आणि ही सगळी कोथिंबीर याच्यावरती टाकायची. भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे, कोथिंबीरीनं भाजीसुद्धा छान बनते. आणि त्यानंतर लाल तिखट, तुम्हाला जर म्हणजे बिना तिखटाचं बनवायचं असेल ना आळणी, तरी तसं बनवू शकता. मी तिखटातलं बनवणार होते, त्याच्यामुळे आपला घरगुतीच मसाला मी याच्यामध्ये वापरला. आणि त्यानंतर 2 पळी तेल याच्यामध्ये घालून घेतलं. आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा तुम्ही तुमच्या मापानुसार किती तेलकट तुपकट खाता त्याच्यावरती डिपेंड असतं की किती तेल घालणार आहे. कारण हे चिकन फ्राय करताना पण आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे कढईमध्ये. हे चांगलं मिक्स करायचं आहे, चांगलं एकजीव झालं पाहिजे. सगळे मसाले सगळ्या पीसला लागले पाहिजेत, सगळे मसाले सगळीकडे मिक्स झाले पाहिजेत. असं पूर्ण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5-10 मिनटं साईडला ठेवायचं आहे. आता त्यानंतर ह्या कढईमध्ये मी जास्त त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातल्यामुळे इकडे मी 1 चमचा तेल घातला होता. आणि तेल छान गरम झालं की जे चिकन आहे आपलं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि फ्राय करायचं त्याला, म्हणजे थोड्या वेळासाठी छान परतून घ्यायचं. आणि त्यानंतर याच्यावरती चांगलं परतून घेतलं की ताट ठेवायचं आणि त्याला पाणी सुटेपर्यंत तसंच ठेवायचं. आता ताट काढलं बघा मी, त्याच्यावरचं भरपूर असं पाणी सुटलं होतं. सगळे मसाले घातले तरीसुद्धा पाणी सुटतं. बरेच लोक असे म्हणतात की सुटत नाही पाणी मसाले घालून घेतल्यानंतर, पण पाणी सुटतं. तर याच्यामध्ये माझी आलं लसूण पेस्ट राहिली होती, ती मी नंतरच घालणार होते त्याच्यामुळं. पण मी पेस्ट एकदम करून घेतली होती आणि एकदम पातळ पेस्ट आपल्याला करून घ्यायचं, थोडंसं पाणी ॲड करून. आणि ती पेस्ट मी इथे घालून घेतली. त्यानंतर परत अजून छान असं मिक्स करायचं आणि 5 मिनटं तसंच ठेवायचं. आता इथे सुकं खोबरं जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, किंवा नारळाचं जे दूध असतं ओल्या खोबऱ्याचं ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी सुकं खोबरं होतं माझ्याकडे, एकदम थोडंसं घेतलं आणि ते याच्यामध्ये ॲड केले, फक्त थोडासा थिकनेसपणा जास्त यावा यासाठी. आता इथे ताट ठेवलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर पाणी याच्यामध्ये यासाठी घालायचं आहे, पातळ भाजी किंवा घट्ट भाजी कशी असेल. आता भाजी तिकडे शिजायला ठेवली आहे मी, तोपर्यंत आपली बाकीची पण काही कामं असतातच ती करून घ्यायला चालू केलं. म्हणजे खाली लसूण सोललेला, कांदा कट केलेला, जे काही कचरा पडला आहे ना तो भरून घेतला. कामं काही संपत नाहीत, जोपर्यंत किचनमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत काही ना काही चालूच असतं. आता माझं चिकन वगैरे पूर्ण रेडी झालं होतं, म्हणजे एका साईडला ठेवलं होतं एकदम लो फ्लेमवरती. आणि तोपर्यंत मी भाकरी करायला घेतल्या होत्या. आता नॉनव्हेजसोबत नेहमी आम्ही बाजरीचीच भाकरी खातो. कोणाकोणाला ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी अशी पण आवडते. तांदळाची भाकरी तर मला पण आवडते, पण माझ्याकडे आता बाजरीचं पीठ होतं त्याच्यामुळे मी बाजरीचीच भाकरी इथं बनवते. तर तुम्हाला कोणती भाकरी आवडते किंवा तुम्ही कोणती भाकरी नॉनव्हेजसोबत एन्जॉय करता मला कमेंट करून नक्की सांगा.
आता हा मध्ये चाललाय, मला म्हणतो किती वेळ झालं तू जेवण बनवते, किती वेळ झालं स्वयंपाक करते. मग मी याला म्हटलं की माझ्या हातात काय मशीन आहे का. तर हा लगेच पप्पाला सांगायला गेला की परत एकदा तुम्हाला अशीच म्हणली, कारण ह्याच्या अगोदर पण मला त्याने विचारलेलं तेव्हा मी त्याला तसंच म्हटलं होतं की माझ्याकडे काय मशीन आहे का, मी हळूहळूच बनवणार ना. तर तो गेला पप्पाला सांगायला. भाकरी वगैरे म्हणजे मस्त झाल्या होत्या, चिकनची भाजीसुद्धा आपली रेडी झाली होती. तर बघा कन्सिस्टन्सी कशी आहे, म्हणजे त्याचा थिकनेस वगैरे कसा आहे, जशी हवी होती जेवढी पाहिजे होती तेवढीच बनवलेली आहे. विदाऊट पाणी घालता सुद्धा तुम्ही करू शकता, त्याचीसुद्धा चव खरंच खूप भारी लागते आणि खूप छान बनते भाजी. पाणी घालायची गरज पडत नाही, त्याला भरपूर असं पाणीसुद्धा सुटतं. इथे मस्त सर्व करायला घेतलं आणि ऋदूचा आवडता, म्हणजे थोडंच खातो पण तरीसुद्धा त्यात लेग पीसच आवडतो म्हणून त्याला पहिलं दिलं आणि त्यानंतर अहोलला प्लेट वाढली होती. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर असा काही आजचा आमचा दिवस गेला होता, थोडंसं बाहेर थोडंसं घरात. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.